नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑसिलेशनच्या या 5व्या लेक्चरमध्ये मी तुमचं स्वागत करतो. खरं तर ऑसिलेशनची जी 4 आत्तापर्यंतची लेक्चर्स झाले आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून, तर मी सांगताना सांगितलं होतं की याच्यामध्ये मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन करणं, मॅथमॅटिक्सचा आधार घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मग आपण काय केलं, डिफरन्शियल इक्वेशन बघितलं, त्याच्यानंतर व्हॅलॉसिटीचं उत्तर काढलं, ॲक्सलरेशनचं उत्तर काढलं, डिस्प्लेसमेंटचं उत्तर काढलं. ही सगळी उत्तर काढता काढता काही टर्म्स आल्या. त्या टर्म्स कशा येतात त्या याच्या अगोदरच्या पिरियडला बघितल्या. स्प्रिंगची काही कॉम्बिनेशन्स आपण अगोदरच्या असणाऱ्या लेक्चरला बघितली. आज काय करतोय आपण, फेज ऑफ एसएचएम नावाचं एक आर्टिकल आहे, जे खरं तर पूर्वी नुसती डेफिनेशन असायचे, पण त्यांनी आत्ताच्या पुस्तकामध्ये ते चांगल्या पद्धतीनं दिलंय. काय फेज ऑफ एसएचएम म्हणजे, मुळात काय होतं, मी जर समजा एखाद्या ठिकाणी एखादं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन लिहायचं ठरवलं, तर माझं जे इक्वेशन आहे ते x = a sin of ओमेगा t + phi, हे माझं इक्वेशन झालं. मुळात एखादा पार्टिकल ज्या वेळेस या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो एसएचएम परफॉर्म करत असेल, म्हणजे कल्पना करूयात की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पार्टिकल आहे त्याचा जो मार्ग आहे तो मार्ग या पद्धतीचा आहे. ओ त्याची मेन पोझिशन आहे, ए आहे इथं समजा बी आहे, आणि तो या पद्धतीनं जातोय. समजा मला डिस्प्लेसमेंट काहीतरी दिलंय, तर ते डिस्प्लेसमेंट दिल्यानंतर मला त्याच्या 2 व्हॅल्यूज इकडं पण असू शकतं ना, त्याचं व्हॅलॉसिटी पण दोन्ही बाजूला असू शकतं, ॲक्सलरेशन पण दोन्ही बाजूला असू शकतं. मग त्याची स्थिती काय आहे ते कसं सांगणार मी? मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट सांगायचं आहे, त्याची व्हॅलॉसिटी सांगायची आहे, त्याचं ॲक्सलरेशन सांगायचं आहे, तो एक्झॅक्टली कुठं आहे ते जर सांगायचं झालं, तर मला फेज ऑफ एसएचएम नावाच्या कॉन्सेप्टचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे काय होतं, मुळात याला परत थोडं परीक्षार्थी होऊयात आपण. एक वाक्य तयार करता येईल. माझं आत्ताचं वाक्य तयार करत असताना मला जर समजा 1 मार्काला बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की डिफाईन फेज ऑफ एसएचएम, तर मला ते वाक्य असं सांगता येतं, ए क्वांटिटी which describes exact state of oscillation of a particle performing SHM at any instant is called as phase of SHM. एखादा पार्टिकल जर समजा सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल, तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पार्टिकलची स्थिती सांगायला ज्या कुठल्या फिजिकल क्वांटिटीचा आधार घेतो, ती जी फिजिकल क्वांटिटी आहे ती म्हणजे फेज. याच्यामध्ये नक्की लक्षात ठेवा, यातली ओमेगा टी + phi ही जी टर्म आहे याला फेज ऑफ एसएचएम म्हणतात. जास्त महत्वाचं आहे ते. याच्यामध्ये जर x = a sin θ आपण ठेवलं असतं, तर θ म्हणजे ओमेगा टी + phi झालं असतं. तर या ठिकाणी तिथं असणारा तो पार्टिकल एक्झॅक्टली कुठल्या स्थितीमध्ये आहे हे सांगायसाठी आपल्याला या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इक्वेशनचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे मला त्या ठिकाणी तिथं असणारं ते वाक्य करायचं झालं तर माझं वाक्य असं असणार आहे, ए क्वांटिटी विच डिस्क्राइब्स exact state of oscillation of a particle performing SHM at any instant is called as phase of SHM. एक्झॅक्टली त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पार्टिकलची स्थिती सांगायला ज्या कुठल्या भौतिक राशीचा आधार घेतला जातो, ॲट एनी इन्स्टंट त्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची टर्म आहे, तर त्याला फेज ऑफ एसएचएम या नावानं ओळखतात. तरी नाही कळत, आणि मग पुस्तकातनं बघितल्यानंतर पण इतकं लगेच क्लिअर नाही होत. उलट मी ज्या पद्धतीनं आता तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीनं जर तुम्ही ते लक्षात ठेवलं तर 100% तुम्हाला कळतं की एक्झॅक्टली फेज म्हणजे काय.
कल्पना करूयात, मी या ठिकाणी तिथं असणारा त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतोय. ते करत असताना समजा मी या पद्धतीनं केलंय. आता आपण असा विचार करत की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो थीटा आहे म्हणजे ओमेगा टी प्लस फाय, याला इथं समजा 0 आहे, या ठिकाणी π/2 आहे, इथं पाय आहे, इथं 3π/2 आहे आणि इथं 2π आहे. आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या किमती आहेत त्या किमती नक्की लक्षात ठेवाव्या लागतात आणि येतात लक्षात. काय अडचण आहे? π/2 म्हणजे 90 झालं डिग्रीमध्ये घेतलं तर, पाय 180 डिग्री झालं, 3π/2 म्हणजे 270 झालं डिग्रीमधलं आणि 2π विचार केला तर ते 360 झालं. मुळात खरं तर हा पार्टिकल असा जात असताना त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते या पद्धतीनं आहे. माझ्या दोन्ही बोटाकडे जर तुम्ही नीट बघितलं तर ते जादाचं क्लिअर होतं आणि अशा त्या बोटाकडे बघत असताना मग त्याच्यावरनं आपल्याला काही कन्क्लुजन्स काढावे लागतात. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्वाची कन्क्लुजन्स आहेत. परत एकदा बघा, इथं बोट आहे माझं, या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पार्टिकल आहे तो पार्टिकल आपल्याला इकडचं बोट माझं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असताना डाव्या हाताचं बोट, उजवा हात बघा माझं या पद्धतीनं जाते. एक ऑसिलेशन पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फेज आहे तो 2π रेडियन म्हणजेच 180 डिग्री होतो. आता याच्यावरनं कन्क्लुजन्स काय तर दिली, ती कन्क्लुजन्स फार महत्वाची आहेत. ती कन्क्लुजन्स कशी येतात ते नक्की बघा, कारण ते पुस्तकात पण दिलंय आणि पुस्तकातनं नाही कळलं तर आता मी ज्या पद्धतीनं सांगतोय ते नक्की तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा विचार आपण असा करूयात, थीटाची जी किंमत आहे ती 0 आहे. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो थीटा आहे तो 0 असेल तर आपण नक्की सांगू शकतो पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम मीन पोझिशन. ही त्याची मीन पोझिशन आहे, त्याची सुरुवात झाली. अँड इट मूव्स टुवर्ड्स द पॉझिटिव्ह. तो पॉझिटिव्हच्या दिशेनं चालला, तो असा वर चालला. म्हणजे थीटा इज इक्वल टू 0 असताना नक्की लक्षात ठेवावं लागतं मीन पोझिशन, त्याच्यानंतर लक्षात ठेवायचे पहिलं ऑसिलेशन आहे, त्यामुळे इथं 1 ऑसिलेशन असं आपण लिहूयात आणि पॉझिटिव्ह लक्षात ठेवूयात. म्हणजे आता विसरायचं कारणच नाही. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितल्यानंतर आपण त्या असणाऱ्या करस्पॉन्डिंग टर्म्स कडे जाऊयात. म्हणजे मी आता नंबर 2 कडे जातो. थीटाची जी किंमत आहे ती माझी π/2 रेडियन आहे. जर थीटाची किंमत π/2 रेडियन असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पार्टिकल आहे तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जातो. दिसतंय की आपल्याला π/2 जर झालं तर त्या ठिकाणी तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला गेला. याचा अर्थ असा झाला, एक तर 2π ला पूर्ण होतंय. म्हणजे मी जर समजा इथं लिहिलं 2π प्लस π/2 तर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जाईल, पण तो दुसऱ्या ऑसिलेशनला जाईल, कारण इथून पुढे दुसरं ऑसिलेशन सुरू झालं. म्हणजे इथं जर थीटा इज इक्वल टू 0 मीन पोझिशनला येत असेल तर आपण नक्की सांगू शकतो थीटा इज इक्वल टू जर समजा 2π रेडियन असेल तर त्या ठिकाणी दुसरं ऑसिलेशन पूर्ण होईल किंवा दुसऱ्या ऑसिलेशनला तो सुरुवात करेल आणि दुसऱ्या ऑसिलेशनला सुरुवात करताना तो दुसऱ्या ऑसिलेशनच्या मीन पोझिशनला पण पॉझिटिव्हला असेल. कधी? जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो थीटा आहे, थीटा म्हणजे ओमेगा टी प्लस फाय आहे. परत आपण असा विचार करूया तिसऱ्यासाठी. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी किंमत आहे थीटाची किंमत माझी 3π/2 रेडियन आहे, म्हणजे ती 270 डिग्री आहे. दिसते की आपल्याला ही त्याची निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी आहे, म्हणजे तो निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जाईल. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा थीटा 3π/2 असेल किंवा 270 असेल तर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जाईल. आणि मी जर समजा विचार केला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या 2 + 3π/2 चा तर तो दुसऱ्या ऑसिलेशनच्या निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जाईल. हे का गरजेचं आहे तर याच्यामधनं नीट सीईटी डेव्हलप होतं, आपल्याला कळतं त्याच्यातनं एक्झॅक्टली काय ते.
कारण एक ऑसिलेशन पूर्ण होताना इथं एक वेव्ह पूर्ण झाली आहे. एक वेव्ह पूर्ण करायला जो वेळ लागतो त्याला पिरियड म्हणतात. त्यामुळे इथं टी लिहा, इथं T/4 लिहा, इथं T/2 लिहा, इथं 3T/4 लिहा. चालतंय की, काय फरक पडतंय? म्हणजे मी आता काय सांगितलं, जर थीटाची किंमत माझी 0 आहे तर तो जो पार्टिकल आहे तो त्याची अवस्था तिथनं सुरुवात करेल मीन पोझिशनला. त्याचं एक ऑसिलेशन सुरुवातीचं आहे त्यावेळेस तो पॉझिटिव्हच्या दिशेनं जायला सुरुवात करेल. तो जर π/2 ला गेला तर त्या ठिकाणी तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जाईल, किंवा 2π + π/2 त्यानं केलं तर तो पुढच्या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला म्हणजे दुसऱ्या ऑसिलेशनच्या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जातोय तो. तसं थीटाची किंमत झालं. आता आपण काय करूयात, चौथं बघूयात. चौथ्याचा विचार करताना आता विचार करूयात थीटा = जर समजा 2π रेडियन आहे. जर इथं विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो पार्टिकल जो आहे तो पार्टिकल आता परत मीन पोझिशनला असेल आणि दुसऱ्या ऑसिलेशनच्या पॉझिटिव्हला जाईल. तो मीनलाच येईल आणि त्या ठिकाणी तिथं असणारं जे सेकंड ऑसिलेशन आहे त्या सेकंड ऑसिलेशनला तो सुरुवात करेल. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या फेजचा विचार करताना या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की करावा लागेल. करता येतो, करतोय आपण, कळतंय आपल्याला, नाही अडचण येत. इथं जे दिसतंय तेच आपण सांगतोय. पुस्तकात डायरेक्ट एक वाक्य दिलीत, मला त्या वाक्याची गरज आत्ता भासते आणि वाक्याच्या गरजेसाठी माझ्या समोर जर समजा या पद्धतीची जर डायग्राम असेल तर ते जादाच लक्षात येईल. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहाल त्या दिवशी तुम्ही वही घ्या, वहीमध्ये त्या पद्धतीनं तिथं असणारा तो ग्राफ काढा किंवा त्याचं रिप्रेझेंटेशन करा आणि त्याच्यावरच्या वाक्याला ह्या वाक्याला जोडून टाका. पाठच करावं लागत नाही, डोक्यातच बसतं. म्हणजे 0 असताना असेल, π/2 असताना असेल, 3π/2 असताना असेल, 2π असताना असेल, तो एक्झॅक्टली कुठं आहे, त्याची स्थिती काय आहे ते सांगायसाठी आपल्याला या पद्धती. इथं लक्षात ठेवा निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी आहे, हे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी आहे. पुढं पुन्हा येणार आहे, इथं मीन स्टार्टिंग आहे, जी मीन पोझिशन आहे पहिल्या ऑसिलेशनची, इथं दुसऱ्या ऑसिलेशनची मीन पोझिशन आहे. एवढं लक्षात राहिलं तर 100% चालतं आपल्याला. त्यामुळे मला ज्यावेळेस फेजचा विचार करायचा आहे, बदललेल्या पुस्तकामधलं बदललेलं आर्टिकल आहे, त्याचा विचार नक्कीच आपल्याला या पद्धतीने करता येईल, करावा लागेल, आपण करतोय. मग आता काय, हे विचारतील न विचारतील वेगळा भाग आहे, कारण तो परीक्षेत असं विचारण्याची शक्यता तितकीशी मला वाटत नाही. फक्त फेजची व्याख्या वगैरे विचारतील, पण जे सतत विचारलं जातं 3 मार्काला आर्टिकल, ते जे आर्टिकल आहे ते म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. सगळ्यात महत्त्वाचं असणारं आर्टिकल आहे. आत्ता जे सांगितलं त्याचंच इम्प्लिमेंटेशन आपल्याला इथं करायचं आहे. त्यामुळं आर्टिकलचं नाव काय आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. 2 पद्धतीनं ते करता येतं. कुठल्या 2 पद्धतीनं? कधी काळी आपण बघितलेलं मागचं आर्टिकल इथं परत वापरायचं आहे. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पार्टिकल आहे, पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम मीन पोझिशन असेल तर काय करता येईल याचा विचार नक्की आपण पहिल्यांदा करूयात. पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम मीन पोझिशन आहे. मग ह्याला पहिल्यांदा आपण मॅथमॅटिकल इक्वेशन तयार करू, त्याला एक टॅब्युलर फॉर्म देऊयात आणि पलीकडच्या बाजूला मी अगोदरच ग्राफिकल रिप्रेझेंटेशनला ज्याची गरज लागते तिथं वेळ वाया जाऊ नये यासाठी मी अगोदरच त्याचं रिप्रेझेंटेशन तयार केले. कसं ते बघूयात. आता पहिल्यांदा मी तुम्हाला पडदिशी विचारलं, सांग डिस्प्लेसमेंटचं जनरल एक्सप्रेशन काय? तुम्ही मला उत्तर देणार x = a sin of ωt + phi. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो पार्टिकल मीन पोझिशनला स्टार्ट घेत असेल तर स्टार्ट जिथं घेतोय तिथं टाइम तर 0 झाला ना, आणि मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंटची किंमत 0 झाली. म्हणजे टी ची किंमत 0 झाली, x ची किंमत 0 झाली. याचा अर्थ x ची किंमत इथं 0 ठेवूयात, इथं a sin phi ठेवूयात, कारण t म्हणजे 0 आहे
आणि झिरोला ओमेगानं गुणल्यानं उत्तर झिरो आलं, राहिलं फाय. ए साइन फाय झालं. म्हणजे मी जर साइन फाय इज इक्वल टू ठेवलं तर त्या ठिकाणी माझं उत्तर आलं झिरो. म्हणजे फायचं उत्तर माझं झिरो आलं, कारण साइन झिरोची किंमत झिरो असते. माझं फायचं उत्तर झिरो आला. तर ते उत्तर आपण इथं ठेवलं तर आपल्याला एक इक्वेशन मिळतं. मी आता बाकीचं सगळं पुसून टाकतो आणि एक डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन लिहून टाकतो. माझं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आलं एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. इक्वेशन नंबर 1 दिलं. मला काय करायचं आहे, डिस्प्लेसमेंटचं उत्तर काढत असताना आता व्हेलॉसिटीचं उत्तर काढायचं आहे. आणि कधी काळी बघितलंय आपण, अनेक वेळा झालंय, रेट ऑफ चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. व्ही इज इक्वल टू dx अपॉन dt. म्हणजे मला ए साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. काही मॅथमॅटिक्सचा विचार करून उत्तर द्यावं लागतात. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस असतं. इथं मी लिहिलं ए कॉस ओमेगा टी. ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ओमेगा असतं. इथं लिहिलं ए ओमेगा कॉस ओमेगा टी. म्हणजे मला या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर आता व्हेलॉसिटीचं मिळालं ए ओमेगा कॉस ओमेगा टी. आता मला ॲसलरेशनचं उत्तर काढायचं आहे आणि ॲसलरेशनचं उत्तर काढताना मला माहिती आहे रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज ॲसलरेशन. म्हणजे ए इज इक्वल टू डी बाय डी टी आलं. कॉसचं डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतं, साइन असतं. इथं ए ओमेगा तसंच ठेवलं, इथं साइन ओमेगा टी ठेवलं. पण परत एकदा ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यावं लागेल, ते ओमेगा येईल. त्यामुळे इथं लिहावं लागेल मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी. मला या पद्धतीनं जर बघितलं तर मला 3 इक्वेशन मिळाली. आणि जी 3 इक्वेशन आहेत, पहिलं इक्वेशन माझं डिस्प्लेसमेंटचं मिळालं, दुसरं इक्वेशन मला व्हेलॉसिटीचं मिळालं आणि तिसरं इक्वेशन मला ॲसलरेशनचं मिळालं मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. आता याच्यावरनं आपल्याला एक पहिल्यांदा टॅब्युलर फॉर्म तयार करावा लागेल आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ग्राफ आहे तो ग्राफ आपल्याला टॅब्युलर फॉर्मवरनं काढावा लागेल. तो कसा ते पण बघा. आता टॅब्युलर फॉर्म तयार करायचा आहे. मी तो टॅब्युलर फॉर्म तयार करताना आता काय करतो, याच्यामध्ये थोडीशी वर जागा तयार करतो आणि जागा तयार केल्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या 3 इक्वेशनचा आधार घेऊन आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो टॅब्युलर फॉर्म आहे तो तयार करूयात. कसं ते बघा. मुळात मी काय करतो, या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या टॅब्युलर फॉर्मला तयार करताना पहिल्यांदा इथं विचार करतो थिटाचा. थिटाचा विचार करत असताना परत मला विचार या ठिकाणी करायचा आहे तो डिस्प्लेसमेंटचा, त्याच्यानंतर विचार करायचा आहे व्हेलॉसिटीचा आणि त्याच्यानंतर विचार करायचा आहे ॲसलरेशनचा. असा विचार इथं केला जात असताना मग आपण पहिल्यांदा विचार करूयात. मगाशी जसं आपण दाखवलं तर त्या अनुषंगानं ते शक्य आहे. कारण इथं जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, इथं T/4 जिथं येतं त्या ठिकाणी आपल्याला π/2चा विचार करावा लागतो, पायचा विचार करावा लागतो, 3π/2चा विचार करावा लागतो आणि 2π. म्हणजे आपण काय करूयात, पहिल्यांदा 0 घेऊयात, त्याच्यानंतर π/2 घेऊयात, त्याच्यानंतर पाय घेऊयात, त्याच्यानंतर 3π/2 घेऊयात आणि त्याच्यानंतर मग मात्र 2π घेऊयात. आपण एकाच ऑसिलेशनसाठी काढूयात. मुळात लक्षात ठेवा, याला π/2च्या ठिकाणी तुम्ही T/4 लिहू शकता, T/2 लिहू शकता, 3T/4 लिहू शकता किंवा T पण लिहू शकता. इट डिपेंड्स, ते तुमच्यावर आहे. आपल्याला ते ग्राफ कसे काढायला विचारले त्याच्यावरनं ते ठरतं. आणि इथं या पद्धतीने विचार केला जात असताना परत विचार करूयात. पहिलं इक्वेशन आपलं कुठलं आहे, x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. मुळात ओमेगा टीची जी किंमत आहे ती आपण इथली म्हणजे थिटाची किंमत आपण त्या ठिकाणी ठेवतोय. कारण वाटलं तर मग आपण बदलूयात, थिटाच्या ठिकाणी आपण तात्पुरतं ओमेगा टी ठेवूयात. तसं जर ठेवलं, समजा
झिरो किंमत ठेवली, साइन झिरोची किंमत झिरो आहे, एक्सची किंमत झिरो आली. जर आता π/2 किंमत इथं ठेवली तर लक्षात ठेवा साइन π/2 ची किंमत +1 आहे, त्यामुळे या ठिकाणी आलं माझं उत्तर +a. पायची किंमत परत झिरो आहे, पण 3π/2 चा विचार करताना ती किंमत मायनस आहे, इथं -a झालं, या ठिकाणी परत झिरो झालं. मी आता विचार केला व्हेलॉसिटीचा. माझं इक्वेशन काय आहे? a ओमेगा कॉस ओमेगा टी आहे. ओमेगा टी ची किंमत माझी झिरो आहे, कॉस झिरोचं उत्तर माझं 1 आहे. याचा अर्थ असा झाला माझं पहिलं जे उत्तर आहे ते उत्तर आलं +a ओमेगा. π/2 किंमत जर ठेवली तर कॉस 90 ची किंमत झिरो आहे, इथं झिरो ठेवलं, परत येणार आहे ते म्हणजे -a ओमेगा, कारण कॉस पायची किंमत -1 आहे, परत झिरो आलं आणि परत आलं +a ओमेगा. लक्षात ठेवायला सोपं आहे. एकदा 0 + 0 - 0 + 0 - 0 प्लस असं ॲडजस्ट करता येतं. जर समजा x कळलंय, v कळलंय, a सोपं आहे ना ए कळायला. एचं इक्वेशन बघा, -a ओमेगा² साइन ओमेगा टी आहे. साइन 0 झिरोच आहे, त्यामुळे इथे 0 लिहून टाकू. आता π/2 साइन π/2 ची किंमत माझी 1 आहे. याचा अर्थ माझं इथलं उत्तर आलं -a ओमेगा². त्याच्यानंतर उत्तर येणार आहे 0, त्याच्यानंतर +a ओमेगा², त्याच्यानंतर उत्तर येणार आहे 0. म्हणजे आपल्याला ती जी उत्तर आहे ते पहिली 2 उत्तर मिळाल्यानंतर पुढची उत्तर लिहिणं अवघड नाही जात. म्हणजे मला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करत असताना या सगळ्या कॉन्सेप्टला मला बघावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. आता काय? आता तिकडं वळायचं. तिकडं वळताना आपल्याला कसं करायचं आहे बघा. मुळात पहिल्यांदा विचार करूयात एक्सचा. एक्सचा विचार करताना आता आपण इथल्या ज्या किमती आहेत प्लस मायनस मी आता परत बदलून लिहितो, आपल्या इक्वेशन नुसार लिहूयात आपण ते. एक्सचा विचार केला तर मग याच्यामध्ये +a - a असं येतंय, त्यामुळे इथं लिहूयात +a, इथं लिहूयात -a. झिरोला विचार केला तर 0 आहे. सुरुवात आपण इथून करूयात. 0ला या ठिकाणी ती किंमत 0 आहे, पण π/2 ला ती प्लस आहे, त्याच्यानंतर परत 0 आहे आणि परत त्या ठिकाणी या पद्धतीने येईल. इथं बघा पहिली किंमत 0 आहे, पुन्हा +a आहे, पुन्हा 0 आहे, पुन्हा -a आहे आणि परत 0 आहे. मी जर समजा आता इथं बघा +a - a, कारण त्याचं असणारं जे ॲम्प्लिट्यूड आहे ते प्लस आणि मायनसमध्ये आहे. मी आता व्हेलॉसिटीचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर माझं कसं येतंय ते बघा. व्हेलॉसिटीचा माझा फॉर्म्युला काय आहे? a ओमेगा कॉस ओमेगा टी. म्हणजे 0चा विचार केला तर त्या ठिकाणी +a ओमेगा आहे. याचा अर्थ असा झाला इथं मला +a ओमेगा लिहावं लागेल, इथं मला -a ओमेगा लिहावं लागेल. 0ला +a ओमेगा आहे, त्याच्यानंतर 0 आहे, त्याच्यानंतर मायनस आहे, त्याच्यानंतर असं आहे. जे इथं आहे तेच तिथं येतं, याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणतात. व्हीचा विचार करताना पहिल्यांदा +a ओमेगा आहे, नंतर 0 आहे, नंतर -a ओमेगा आहे, नंतर 0 आहे, पुन्हा +a ओमेगा आहे. ॲक्सलरेशनचं जर बघितलं तर सुरुवात 0 नाही, पण त्याच्यानंतर -a ओमेगा² π/2 ला आहे. म्हणजे इथं झालं हे 0 झालं, म्हणजे इथं लिहिताना मला -a ओमेगा² लिहावं लागेल, इथं +a ओमेगा² लिहावं लागेल. आणि असं लिहिलं जात असताना माझा तो जो ग्राफ आहे त्याचं जे नेचर आहे ते असं आलं. तुम्ही जर नीट बघितलं तर या टॅब्युलर फॉर्मला या ठिकाणी तिथं असणारा तो जो ग्राफ आहे तो ग्राफ नक्की ॲडजस्ट होतोय. आपल्याला त्या ग्राफवरची कन्क्लुजन्स लिहावे लागतात, ती सगळ्यात महत्त्वाची आहेत. परत एकदा बघा, ही 3 इक्वेशन सगळ्यात महत्त्वाचे आहेत. पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम मीन पोझिशन असं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे, व्हेलॉसिटीचं आहे, ॲक्सलरेशनचं आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फळ्यावर दिसतंय तसं आहे. याच्यावरनं कन्क्लुजन काढत असताना ती जी कन्क्लुजन्स आहेत ती कन्क्लुजन्स सगळ्यात महत्त्वाच्या आहेत.
तुमच्या पुस्तकात पण दिलेत, त्याचा अर्थ आपण इथं समजून घेऊयात. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲसेलरेशन व्हेरीज विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे टाईमच्या करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी तिथं असणारं ते व्हेरिएट होत राहतं. हे पहिलं झालं. मग विचार करूयात डिस्प्लेसमेंटचा आणि ॲसेलरेशनचा. इथं पण साईन आहे, इथं पण साईन आहे. याचा अर्थ असा झाला डिस्प्लेसमेंट अँड ॲसेलरेशन आर साईन कर्व्स. तिसरं जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी नक्की हे फार महत्वाचं आहे. हा ग्राफ असा आलाय, हा ग्राफ असा आलाय, एक्झॅक्टली उलटा आहे. या दोघांमधला जो फेज डिफरन्स आहे तो पाय रॅडियन्स आहे. म्हणजे फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ॲसेलरेशन इज पाय रॅडियन. फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी इज π/2. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी किंमत आहे ती π/2 मध्ये लिहिता येते. या दोघांमधला फेज डिफरन्स पण π/2 आहे. व्हेलॉसिटी आणि ॲसेलरेशन मधला फेज डिफरन्स π/2 आहे. डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी मधला फेज डिफरन्स π/2 आहे. डिस्प्लेसमेंट आणि ॲसेलरेशन मधला फेज डिफरन्स पाय रॅडियन आहे. पण लक्षात ठेवायचं आहे 2π नंतर म्हणजे आफ्टर 2π रॅडियन दीज फॉर्म्स रिपीट्स अगेन अँड अगेन. त्याच्यानंतर त्याचं जे नेचर आहे ते 2π रॅडियन नंतर तसंच राहतं, ते सेम राहतं, ते परत पुढच्या स्टेजला जातं. म्हणजे आपल्याला ही जी कन्क्लुजन्स आहेत ती कन्क्लुजन नक्की लक्षात ठेवावं लागतील, लिहावं लागतील परीक्षेमध्ये. अवघड तर नाहीच आहे, दिसतंय ते सांगायचं. पहिल्यांदा काय सांगायचं? डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲसेलरेशन व्हेरीज विथ टाइम. ते सांगतोच ना आपण. इथं साईन आहे, इथं साईन आहे, इथं कॉस आहे. डिस्प्लेसमेंट अँड ॲसेलरेशन आर कोसाइन कर्व्स साइन कर्व्स व्हाईल व्हेलॉसिटी इज कोसाइन कर्व. त्याच्यानंतर फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ॲसेलरेशन इज पाय रॅडियन. त्याच्यानंतर फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी इज π/2 रॅडियन. त्याच्यानंतर फेज डिफरन्स बिटवीन व्हेलॉसिटी अँड ॲसेलरेशन इज π/2 रॅडियन. सोपं आहे ते. स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशनचं मी आत्ता शिकवलंय. स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीमचं तुम्ही स्वतः एकदा बघू शकता, तुम्हाला ते नक्की कळलं. आणि त्यातनं परत ते नाही कळलं तर मग याच्यानंतरच्या लेक्चरला आपण नक्कीच पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशनसाठी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं येऊ शकतं ते बघतो. पण पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे तुम्ही स्वतः आता प्रयत्न करायचा, इक्वेशन तयार करायचे. आपण मागं पण केलीत, आता पण करायचे आणि त्याच्यावरनं या पद्धतीनं ग्राफ काढायचे. यानंतरचा भाग नक्कीच आपल्याला सोपा जाईल. असतानाच टॉपिक थोडा आहे नाही असं नाही, मॅथमॅटिकल ओरिएंटेड, पण तुम्हाला समजत राहील. धन्यवाद.